स्ट्रॉबेरी बनाना पॅनकेक. स्ट्रॉबेरी बनाना पॅनकेक. मला तू सांगते साहित्य काय काय? एक अंड, 4 टेबलस्पून गव्हाचं पीठ, एक मोठं केळं मॅश केलेलं, स्ट्रॉबेरी सॉस 2 चमचे, स्ट्रॉबेरी सॉस 2 चमचे, साखर 4 चमचे, दूध, थोडंसं हनी जस्ट फॉर टेस्ट, म्हणजे टेस्ट आणण्यासाठी, आणि थोडं डेकोरेशन चॉकलेट सॉस आणि कॅश्यू नट्स ते डेकोरेशनसाठी. हो. ओके. हे कसं काय सुचलं का तुला ही रेसिपी एकदम? हे पण माझ्या मुलाकरताच मी विचार केला होता. जास्ती करून ही इज ऑलवेज देअर इन माय माइंड. आणि दुसरं की बनाना पॅनकेक्स खूप फेमस आहे, बनाना पॅनकेक्स, आणि ते व्हाईट कलरचे दिसतात जास्ती करून. अँड सो आय ॲडेड स्ट्रॉबेरी क्रश टू इट, तर थोडंसं पिंक कलर आणि थोडं डिफरंट वाटते पॅनकेक्स. बनानाचं काय न्यूट्रिशन व्हॅल्यू? बनानाचं न्यूट्रिशन व्हॅल्यू त्याच्यामध्ये पोटॅशियम जास्ती आहे. केळं खाल्लं की वजन वाढतं असं एक आपल्याकडे म्हण आहे. नाही, दॅट इज अ मिथ. हे खरं नाहीये. बरं, तूप खाल्ल्यास वजन वाढतं असं काय आहे? साजूक तूप. हो हो. पण ते प्रमाणात खाल्लं तर वाढतं का प्रमाणाच्या बाहेर खाल्लं तर वाढतं? प्रमाणात पण खाल्लं तर वाढते. सो यू हॅव टू बी थोडंसं कमीच, तेल, तूप आणि बटर. ओके ओके. चला, साहित्य बघितलेलं आहे, त्यातली गमती जमती सुद्धा बघितलेले आहेत. आपण जातोय आता कृतीकडे. आपण आता गव्हाचं पीठ घेऊया 4 टेबलस्पून फ्लॅट, भरून नाही. हा, हे 2 भरून घेतले तरी चालतील. हो. ओके. आणि हे अंड पूर्ण. ओके. आणि हे 2 चमचे स्ट्रॉबेरी क्रश. अजून लागेल हे छोटा ना चमचा. बस. 2 चमचे साखर भरून. बस. दूध किती घालू? एक चमचा भरून साधारण. बस 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 बस. आणि हे आता एकदम चांगल्यापैकी आपण मिक्स करायचं. आणि त्याला म्हणजे असं गठळे नाही पडायला पाहिजे. थोडंसं वाटलं तर आपण दूध घालू शकतो ना अजून त्यात? हो, वाटलं तर घालू शकतो आपण. पण कधी ते स्प्रेड व्हायला म्हणजे असं पसरायला थोडं त्रास झाला तर आपण दूध घालू शकतो. आता आपल्याला घालायलाच लागेल थोडंसं अजून. घालू थोडं? हो, 1 चमचाभर. बस. त्याच्यामध्ये आपण केळं, आता हे पूर्ण मिक्स झालं. 2 मोठे चमचे केळं घालूया. बस. आता अर्धच घाला. बस. आपण हो. बस. आपण आता शेवटीला जेव्हा सगळं झालं, 1 मिनिट आपल्याला लागेल. आता ते हनी थोडंसं शेवटीला घालायचं. हनी. हा. घालू? हा. किती? 1 चमचा? हो, 1 चमचा भरून. बस. बस. कारण ते हनीनी थोडंसं कडक पडते, तर ड्राय नको व्हायला. लगेच आपण टाकलं ना. ओके. ते म्हटलं की तुलाही टेन्शन आणि मलाही टेन्शन. नको ते. एकदम डॉट्स. स्ट्रॉबेरीची आयडिया मस्त आहे, त्यामुळे वेगळा रंग आलाय. हो. हे थोडं गॅस कमी करूया. आणि ते अंड्यामुळे एकदम स्लो गॅसवरतीच करायचं, नाहीतर जास्ती लवकर जळते ते बिकॉज ऑफ एग.
कारण ते आपण गव्हाचं पीठ टाकलंय ना, तर गव्हाचं पीठला उशीर वेळ लागतो. अंड्याच्या ऐवजी आपण काही घालू शकतो का? कॉर्नफ्लॉर घालू शकतो, कारण ते कन्सिस्टन्सीसाठी व्हीट फ्लोअर एवढं नाही, कन्सिस्टन्सी नाही राहत. व्हीट फ्लोअर असं तुटून जाते. तर कॉर्नफ्लॉर घालू शकतो आणि नाहीतर तांदूळाचं पीठ घालू शकतो आपण. क्या बात आहे. ते थोडं स्लो गॅसवरतीच ठेवायचं, नाहीतर हे अंड लवकर शिजून जातं. अंड्यामुळे लवकर हो. होतं. आणि हे खायचंय कशाबरोबर आता? हे चॉकलेट सॉस आणि कॅश्यून. हे आपल्याकडे हे जे आहे ते, हा, चॉकलेट सॉस बरोबर. हा मिळतो बाजारात? हो हो, रेडीली अवेलेबल आहे. ओके. आणि तुम्ही घरी पण करू शकता. ते चॉकलेट आपले रेडीमेड मिळतात, त्याला डबल बॉयलर मध्ये केलं की झालं लिक्विड सॉस. ओके. त्याला काय तेल घालायचंय का खायला सुरुवात करायला हरकत नाही? नाही, तेल घालायचंय एकदम थोडं डॉट्स. जवळजवळ झालंच आहे नाही का आपलं? हो हो. तुम्ही लिहायला घ्या साहित्य आणि कृती. स्ट्रॉबेरी बनाना पॅनकेक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 अंड, 4 चमचे गव्हाचं पीठ, 1 कुस्करलेलं केळं, 2 चमचे स्ट्रॉबेरी क्रश, 2 चमचे साखर, 4 चमचे दूध, मध, चॉकलेट सॉस आणि काजू. कृती: प्रथम एका बाउल मध्ये 4 चमचे गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये 1 अंड, 2 चमचे स्ट्रॉबेरी क्रश, 2 चमचे साखर, दूध, कुस्करलेलं केळं आणि मध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे पॅनकेक्स पॅन मध्ये वाफवून घ्यावेत. चॉकलेट सॉस आणि काजूचे तुकडे पॅनकेक्स वर घालून ते सर्व्ह करावेत.